जय आदिवासी मित्रांनो, सतीश पतवे. तर मित्रांनो, आज तुम्हाला एकदम असा जगातला आजोबा म्हणावं लागेल असा झाड दाखवणार आहे. तो हे माझे मागे झाड आहे. तर असा झाड तुमच्या ऐकण्यात पण नसं का असं झाड असू पण शकत. तर मित्रांनो, ह्या आहे या भोपळ्याचा झाड. तर आपण या डुबेरे गावामध्ये, तर शिन्नर तालुक्यातील डुबेरे गाव, तर हे गावात आहे ना भोपळ्याचं झाड आहे. आणि ते झाडाला भोपळं असं आपण काय म्हणतो विना टाईप येतं. आता सध्या पण हे झाडाला भोपळा, पण बारीक बारीक भोपळा, तेवढं मोठाला नाही. तर माझे मागे तुम्हाला झाड तुम्ही दिसू शकता. ह्या इथं हे दाखव बरं, इथून पण भोपळा आलेला. इथं इथं आणि हे झाड आहे म्हणजे हे वेल आपण सांगतो. आपण आतापर्यंत फक्त वेलच दिखली. तर आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे असा भोपळ्याचं म्हणजे वेलच आहे. पण ते कसं आहे, आणि एवढे वर्ष जगलाय कसा, कारण की इकडून वरून विकास दाखव बघ असा. तर हेर इकडं हेर इथे एक भोपळा, इथे एक वरती आहे आणि इथे एक खाली दिसत भोपळा इकडं घ्या. हे भोपळा, हे भोपळा कसा आहे, याची पानं पण पूर्ण वेगळी आहे. आणि म्हणजे इकडं वरून बापरे वरती तात वरून लय भोपळा बार. पहिल्यांदा म्हणजे झाड देखायला असं एकदम इथून म्हणजे हाय ही लिवानीच आहे थोडक्यात. पण ते असं कसं असू शकत. हे इथं फुला भोपळ्याची फुला लागल्या कशी, कुठून पण भोपळा पार सारा अनुमाळ. इथं भोपळा, हे इथं पण निघू राहिलं नुसतं भोपळाच भोपळा. हे इकडून पण हे बापरे लय साला काय भोपळा आहे का काय. ते वर वाळून गेले. वर हेर किती मोठाला, भरपूर भोपळा आता. तर हे रे इथं मित्रांनो भरपूर भोपळा मटाला. आणि हे झाड तर बहुतेक आहे ना, आता हे झाड कोणा लावलेलं आहे. आता इथं कोणी वयस्कर माणूस पण नाही दिसू राहिला, त्याच्यामुळं सांगता येणार नाही. तर हे रे ह्या एवढा मोठा खोड आहे त्याचा, हे भोपळ्याचा. आणि पूर्ण पार आवड आहे. आता जवळजवळ 3 पिढ्या निघून गेल्या आहे असा एक अंदाज आहे, अशी सांगता. म्हणजे 2-3 पिढ्या तर नक्कीच झालेल्या आहे. कोणा लावलेला काय, आता इथं नेमकी माहिती विचारायला कोण नाही तर टोटल डिटेल सांगितली असती. आणि त्याला फांद्या वगैरे फुटलेल्या आहे झाडानं. महाकाय असा भोपळ्याचा वृक्ष. भरपूर दिवसापासून ऐकून होतो बरं का हे झाडाविषयी, पण आज योग भेटला शेवटी. खोड किती जबरदस्त आहे त्याचा मोठा. भोपळा हेर ना किती बार दिसत बा. चोपडा त्याचं देठ कसं आहे म्हणजे बाकीचं भोपळं आणि याच्यामध्ये किती फरक आहे. पानांमध्ये पण लय फरक आहे. फुला नाही का, फुला कुठं आहे. हे फुला हे कशी कुठं फुला लागले, कुठं पण फुला पार. आणि त्याला फांद्या म्हणजे फांद्या बिंद्या फुटेला पार. असं झाड आहे या भोपळ्याला. हे एक आजोबाच म्हणावं लागेल, कारण की असा दुसरा कुठंच अजून भोपळ्याचं झाड देखलं नाही. आणि भोपळ कोणी खुडीत पण नाही. आणि त्या झाडाचा आकारच यारा कसा आहे दिसाय तर इलिवानीच आहे तसा खोड यारला. तर हे तोच पहिले देखले. कवडी बारीक आलं भोपळं, कुठून पण आलं फार. तर मित्रांनो ह्यारा
ह्या झाड आवडा जुनं आहे का ही त्याची फांदी त्या जर ह्या कावड्या मुळ्या पारुंब्यावाने फुटलाय डायरेक्ट असा नुसतं भोपळाच भोपळा पार. तर मित्रांनो आपला भोपळ्याचा व्हिडिओ कसा वाटला तो भोपळ्याच्या झाडाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपलं असंच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडत राहतील त्याच्यामुळं आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.